अमरावती जिल्ह्यात बाजार समितीत तुरीला तब्बल 8,410 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। मात्र आवक वाढल्यास दर घसरण्याची भीती शेतकऱ्यांना आहे। मात्र सध्या तरी तुरीला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। खरीप विपणन हंगाम 2026-27 साठी केंद्र सरकारनं तुरीचा किमान आधारभूत दर 8,450 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे। परंतु मागील हंगामातील शेतकऱ्यांनी काही महिन्यातच बहुतांश तूर विकली, त्यामुळे त्यांच्या हातात विक्री योग्य तूर अत्यल्प आहे। मात्र तुरीचे दर किमान आधारभूत मूल्याच्या जवळपास कायम राहिल्यास यंदाच्या खरीप हंगामातील तूर उत्पादकांसाठी हा सकारात्मक संकेत मानला जात आहे। आगामी उत्पादन, आयात धोरण आणि प्रक्रिया उद्योगांची मागणी यावर नवीन हंगामातील दरांची दिशा अवलंबून राहणार आहे। एकीकडे पावसाळा सुरू आहे, तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये तुरीला 8,410 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। शेतमालाची आवक वाढली की दर कमी होतात, हे सर्वसाधारण अर्थशास्त्र यंदा तुरीच्या बाजारात फोल ठरल्याचं चित्र आहे। राज्यात तुरीच्या आवकेत वाढ झाली असतानाही बाजारभावात वाढ झाली आहे, तर एकूणच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे।